अध्ययन अध्यापन करतानाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले सादरीकरण करणार आहोत। कारण मुले ही अनुकरणप्रिय असतात, म्हणूनच कृतीयुक्त अध्ययन अध्यापनाचा अनुभव आपण या ठिकाणी घेणार आहोत। वर्ग 5वा विषय आहे गणित। मुलांनो, आपण आज मागच्या पाठामध्ये काय पाहिलं? भौमितिक आकृत्या, बरोबर? तर आज आपण भौमितिक आकृत्याच्या मध्ये एक आकृती पाहणार आहोत आणि त्या तत्पूर्वी तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे आणि तुम्ही त्या वस्तूचा आकार सांगायचा। सांगणार का? ठीक आहे। ते काय आहे? त्याचा आकार कसा आहे बरं? वर्तुळ म्हणजे गोलाकार। यालाच मग आपण काय म्हणतो भौमितिक भाषेमध्ये? आपल्या भौमितिक आकृत्यामधला एक प्रकार वर्तुळ। ठीक आहे, वर्तुळ। मुलांनो, वर्तुळ ते आपल्याला समजलं। आता वर्तुळाच्या संदर्भात आपल्याला बरीच काही माहिती घ्यायची आहे। तत्पूर्वी तुम्हाला मी वर्तुळाकाराचे काही कागद देणार आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला कृती करायची आहे। मी जशी कृती सांगेल त्या पद्धतीने तुम्ही कृती करायची आहे। करणार ना? करणार? शाबास, ठीक आहे। हे तर तुझं वैष्णवी। मुलांनो, इकडे पहा। हा कागद कसा आहे? वर्तुळाकार, बरोबर? आता आपण काय करणार आहोत? मी जशी कृती करेल तशी तुम्ही कृती करायची आहे। त्याची घडी घाला, बरोबर? घातली ना? पुन्हा एक अशी घडी घाला, अजून घातली का? ओके, घातली ना? ठीक आहे। आता ही घडी उलगडा, उलगडली? इकडची रेषा, ही रेषा ज्या ठिकाणी मध्य ठिकाणी एकत्र येतात त्याला म्हणायचं केंद्रबिंदू। ठीक आहे, छान। हे पहा, हे वर्तुळ आहे का नाही? बरोबर ना? हे केंद्रबिंदू, केंद्रबिंदू। आता मुलांनो, आता हा वर्तुळ आहे ना, हा खालचा भाग किंवा वरचा भाग, कोणत्याही बाजूचा एक भाग अशा प्रकारचे घडी घाला। घातलं? मग ही जी रेषा आहे या रेषेला म्हणतात, काय म्हणतात? जीवा। वर्तुळाचा जीवा म्हणजे हे इथं वर्तुळाच्या कोणत्याही बाजूला बघा, केंद्रबिंदूच्या बाजूने। ठीक आहे, ही आहे जीवा, बरोबर ना? जीवा म्हणजे जीवा। आता पहा, हा वर्तुळ आहे, बरोबर? या केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या कडेचा भाग जी रेषा आहे, या केंद्रबिंदू आणि बाजूची रेषा जी आहे त्याला काय म्हणतात बरं? त्रिज्या। शाबास, म्हणजे हा केंद्रबिंदू आहे। केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या कडेपर्यंतचा भाग, त्या रेषेला म्हणायचं त्रिज्या। शाबास, त्रिज्या। यानंतर मुलांना हा वर्तुळ पूर्णपणे आपल्याला अशा प्रकारे घडी घालायचा। घातलं का? सगळ्यांनी घातलं? ही जी पूर्ण रेषा केंद्रबिंदू पासून सरळ पुढे गेलेली आहे, गेली ना? याला काय, कोणती रेषा म्हणायचं? वर्तुळाचा व्यास। अशा प्रकारे बघा, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून सरळ पुढे जाणाऱ्या रेषेला म्हणायचं वर्तुळाचा व्यास, बरोबर की नाही? आणि जो आहे काय आहे? केंद्रबिंदू। शाबास। तर आता मुलांनो, आपल्याला काय करायचं आहे? मी तुम्हाला वेगवेगळे वर्तुळाचे प्रकार
आणि त्याचे आपण आता पाहिलेले घटक ते दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तू ये समुदी हा काय आहे? केंद्रबिंदू. याच्यामध्ये तू काय बरं पट्टी दाखव बरोबर केंद्रबिंदूची. कोणती आहे? अच्छा छान. जरा जरा सर्व काढ. थांबा सर्व. हां सुट्टी तू इकडं एक कोणती रेषा आहे त्रिज्या. त्याच्यामध्ये कुठे आहे दाखव पट्टी. अरे वा तुला तर छान वाचता येतं जोडाक्षर.